शोएबजी डोंगरे साहेब आपण या आपल्याला व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक साजी नजे साहेब या ठिकाणी इन्व्हाइट करतायत. शोएब भाई तुम्हाला एवढी रिक्वेस्ट केली जाते या आपण आयोजकांच्या विनंतीस मान द्या. आपण मेंटॉर आहेत टीमचे, माहिती आहे तुम्ही टीमला बाहेरून चालवताय परंतु व्यासपीठावर वरतून देखील चालवता येईल. तुमच्याकडे लक्ष असेल आम्ही माईक मध्ये सांगू तुमचे मेंटॉर वरती आहेत त्यांच्याकडे पहा. हाताला दुखापत आहे नाहीतर आपल्याला मैदानामध्ये जरूर पाहायला मिळाले असते. याच मैदानावरती डेच्या स्पर्धेमध्ये ती दुखापत झाली होती आणि त्यानंतर मात्र ही DPL पासून थोडेसे दूर राहिलेत परंतु मैदानावरती जरूर आहेत. आपल्या टीमच्या मेंटॉरची भूमिका. सऊद भाई आ जाओ हमारे साथ में कमेंट्री बॉक्स में, बहुत अच्छी कमेंट्री करती है सऊद भाई भी. ये मैच नहीं सऊद भाई, यही मैच बहुत इंपॉर्टेंट है आपके लिए. गर्मा गर्मी का माहौल है, माहौल गर्म है, मार दो हथौड़ा, आ जाओ. उधर देखो अभी. चला जाऊया मॅचकडे जिथे आपण पाहते सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सॅकिंग एंडवरती आपण पाहते आसिफ आणि नॉन स्ट्राइक एंडवरती समी. आयुबजी टिवाले साहेब आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. मोहम्मदजी टिवाले, आयुबजी टिवाले साहेब या आपण या ठिकाणी आलात. आपल्याला आयोजक या ठिकाणी इन्व्हाइट करतायत, त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण देखील या व्यासपीठावरती यायचंय. दामद प्रीमियर लीग 2025 पर्व 11 या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते साजी नजे साहेब. त्यानंतर अगदी आपण पाहू शकता मुसाबाय आणि त्यांचे संपूर्ण सहकारी साजी नजे, साद सिद्दीकी, उसामा अडाल. ओ पहिलाच बॉल स्वीप केलाय, दिशा दिली आहे, बॉल अगदी लॉंग लेगला चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. त्यानंतर रमेश गावकर, अफजल टिवाले हे सगळे आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेचं नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून बरीचशी मेहनत घेतली गेली आणि ती स्पर्धा आधी अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपली आहे. खऱ्या अर्थानं शेवटचे क्षण अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल कारण की एक टीम मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे, सालीम 11 दामत. आणि त्यानंतर आता मात्र दुसरी कोणतीच टीम त्या टीमच्या अगेन्स्ट मेगा फायनल खेळेल त्यासाठी मात्र 2 मॅच तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल कारण की ही नॉकआउटची मॅच आहे. यानंतर मात्र यातून जिंकणारा संघ तो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला मुसा 11 टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि मग त्यातून जिंकणारा संघ तो थेट मेगा फायनल मध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक साद सिद्दीकीचं आतापर्यंत पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आसिफ यांच्या बॅटमधून, त्यानंतर डॉट बॉल. आता फॉर्म आलाय आसिफ यांच्याकडे देखील. ओ पुन्हा एकदा स्वीप केलाय, फटका दर्जेदार आहे, लॉंग लेगला बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आपली ताकद आपली गुणवत्ता आता दाखवत असताना अगदी जर पाहायला गेलं ना तर जिथे आपण पाहताय लीग स्टेजच्या मॅचेस होत्या तिथे मात्र फॉर्म साठी थोडासा स्ट्रगल चालू होता परंतु जशा नॉकआउटच्या मॅचेस चालू झाल्या करो वा मरो ही परिस्थिती टीम साठी आली त्यावेळी मात्र हा टीमचा हुकमी एका टीम साठी मात्र इथे कॉन्ट्रीब्युशन करत असताना चांगले धावा बनवत असताना पाहायला मिळतोय. जिथे 1 ओव्हरची मॅच होती सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली. प्रत्येक मॅच मध्ये 20+ धावा धावफलकावरती लावल्या आणि आता मात्र या नॉकआउटच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करत असताना 10 धावा. हो पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आपण पाहताय. आमान फिल्डिंग करतील तोपर्यंत 1 धाबीतून कंप्लीट झाली. एका धाबीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ती मात्र 11 वरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. साद सिद्दीकी समोर गोलंदाज आहे, याचा फरकच पडत नाहीये. माझी बॅट तळपली आहे, मला फॉर्म मिळालाय आणि मी त्याच रीतीनं तशीच फलंदाजी करेल. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. सेट फलंदाज अगदी जर पाहायला गेलं तर 9 सेकंडवरती आल्यानंतर नवीन फलंदाजावरती जर पाहायला गेलं तर थोडासा प्रेशर टाकण्याचं काम केलं जात आहे आणि इथून हा
स्टंपच्या अगदी मिडल स्टंप वरून बॉल गेला आणि बरोबर मिडल स्टंप वरतून जाऊन पुढे बॉल अगदी कट झाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धाव फलकावरती. क्रुशल मॅचेस इथून चालू झाल्यात. 5 बॉल मध्ये 11 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 7 सिद्दीकी गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 षटकांची मॅच. पहिली षटक फार महत्वपूर्ण ते घेऊन 7 सिद्दीकी निघाला. हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. इथे शफल होत आहेत फलंदाज, परंतु ते शफल इतके होत आहेत की अंदाजच बांधू शकत नाहीये बॉल कुठून चाललाय. विकेट वरतून सरळ बॉल निघून चालला आणि इथून देखील डॉट बॉल चाललाय. जसं अगदी आपण पाहता आसिफ 9 सेकंड वरती आला, तसं मात्र 7 सिद्दीकीने बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले आणि इथून 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 11. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती आल्यात. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होतीये. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अफजल टिवाले आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. हा छोटा गोलंदाज आहे, कमी वयाचा गोलंदाज आहे, परंतु कामगिरी फार मोठी केली या गोलंदाजांना देखील आपण पाहताय. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आपल्या गावच्या मेन टीम मध्ये त्यानं स्थान मिळवलंय आणि तिथून मात्र तो त्याचा चांगला खेळ आपल्याला सौद नजे यांच्याकडून अफजल टिवाले यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे कॅश प्राइज लावलं जात आहे. आपल्या टीमचा यंगस्टर चांगली कामगिरी ज्यावेळी करेल त्यावेळी गावाचं नाव आणि त्याचनंतर आपल्या विभागाचं, आपल्या स्वतःचं नाव पुढे घेऊन जाईल. त्यासाठी ते कॅश प्राइज असं. यावेळी समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आमिर पकडला बॉल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 12 वरती. वकास यांच्याकडून देखील आपण पाहताय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टीमचे ओनर आहेत वकास 11 टीमचे ओनर वकास भाई यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500. परंतु हा बॉल व्यवस्थित कनेक्टेड झाला नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतात अफजल. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी सौद यांच्याकडून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर लागलाय. बारा धावा आहेत धाव फलकावरती. हो, ये टेकन 500 अकाउंट मधनं मायनस होतील सौद भाई. हा, जितने लेगा उतने मिलेंगे. एक तर आली आहे, अजून किती घेणार. 3 बॉल तर समाप्त झाले. 3 बॉल मध्ये 1 विकेट आली आहे. धावसंख्या अगदी तिथे स्थिरावली आहे 12 वरती. सेट फलंदाज 9 सेकंड वरती उभा आहे. आसिफ आपण पाहताय त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं राहील का. त्याच्या बॅटमधून रन्स आले तर टीमसाठी उपयुक्त ठरतील, परंतु तो 9 सेकंड वरती उभा राहिला. 3 बॉल मध्ये फक्त 1च धाव आली आहे. 1 विकेट देखील आली आहे. अफजलने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रियान 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. नॉकआउटची मॅच आहे. जिंकलात तर खऱ्या अर्थानं आणखीन एक चान्स तुमच्यासाठी आहे. तिथे मात्र तुम्ही मुसा 11 टीमच्या अगेन्स्ट ती फाईट कराल. तिथून मात्र फायनल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकीट कन्फर्म होऊ शकतं, परंतु ही मॅच तुमच्यासाठी भरपूर महत्वाची आहे. इथे बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय आणि इथून जर पाहायला गेलं तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. रियान मैदानाच्या आतमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. शोएब भाई आपण या, आपलं सहर्ष स्वागत. दामत प्रीमियर लीग 2011 या स्पर्धेचे मुख्य आयोजक सादभाई नजे आपल्याला या ठिकाणी सातत्यानं बोलवत आहेत. आपण यायचंय. चार बॉल आतापर्यंत झालेत. 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आली आहे. 2 बॉल अजून बाकी आहेत. धावसंख्या 16. 1 विकेट आपण पाहताय ती
हो ऑन साईडला फटका चांगला आहे, काही प्रयत्न करतोय परंतु तोपर्यंत बॉल झालाय फरार डीप स्क्वेअर लेग मधून. सीमा पार षटकार. रियानने काय फटकेबाजी केली आहे, आल्या आल्या तो त्यानं मात्र त्याचे इरादे स्पष्टच केलेत. एक चौकार एक षटकार अगदी त्याच रिझन मध्ये त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 22 वरती. जरी आता मात्र या षटकामध्ये 3 बॉल मध्ये स्ट्राईक मिळाली नसेल. आयुबजी टिवाले साहेब आपण या आपलं सहर्ष स्वागत. दामत प्रीमियर लीग 2025 मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक सातबाई नजे आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. आपणास विनंती आपण यायचं मंचकावरती. धावसंख्या 22. शेवटचा बॉल. हो इथे बॉल हातातूनच निसटला. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल. टीव्ही जावा. नेक्स्ट बॉल फ्रीडचा. हो चांगला बॉल. काय चाकलाय बॉल. कटरचा वापर केला बरोबर. अगदी आपण पाहता मिडल मध्ये पिचिंग झाली त्यानंतर बॉल अगदी जर पाहायला गेलं तर ऑफ स्टंप वरती निघाला. लेग कटरचा वापर केला. अफजल टिवाले या गोलंदाजानं षटक समाप्त झालं. आयुबजी टिवाले साहेब आपल्याला वारंवार विनंती केली जाते की आपण या मंचकावरती यायचंय. आपल्याला प्रत्येक मान्यवर या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय सातबाई नजे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सौदबाई हे देखील आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. मोहम्मदजी टिवाले. सर्वांना विनंती आहे की या साहेब ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावची आहे, आपल्या मानाची अभिमानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहताय. दामत प्रीमियर लीग 2025 पर्व 11व यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की अगदी जो पडाव होता तो पार केलाय आणि आता मात्र अगदी फायनल पडावामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करतोय. मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला संघ सालिम 11 दामत. त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ जाऊन पोहोचेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इर्शादजी अडाल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. भरद्वाज सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे या. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. मनोजजी भारद्वाज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की या. आणि इथून जर पाहायला गेलं तर आज षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. अमन गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती आज षटकार पाहायला मिळतो. आसिफ यांच्या बॅटमधून 6 बॉल त्यांनी प्रतीक्षा केली होती स्ट्राईक वरती येण्यासाठी. तो संघर्ष त्यांचा चालू होता आणि त्यानंतर मात्र हा ठोकलेला षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. हो आणखीन एक ऑन साईडला बरोबर मिड विकेट आणि खाऊ कॉर्नरच्या मधून बॉलला पाठवलाय. सीमा रेषेच्या पलीकडे आसिफ यांची बॅट मात्र तलपली आहे. जसा बॅटवरती बॉल येतो अगदी सीमा रेषेच्या पलीकडेच पाठवला जातोय. विस्फोटक आक्रमक अगदी ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आसिफ आपल्याला पाहायला मिळत आहे. ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अमन गोलंदाजीसाठी आलाय. 2 बॉल मध्ये 12 धावा त्यांच्या विरोधामध्ये इथे बनवल्या जात आहेत. वकास 11 टीमचा फलंदाज आसिफ यांच्या बॅटमधून. अगोदरच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर रियानने चांगली बॅटिंग केली होती. 2 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या होत्या. चार बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावा धावफलकावरती.
हो फुड्यामध्ये टाकला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बरोबर ब्लॉक होल्स केला. वाईट ब्लॉक होल आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर अगदी बाड पाडच्या मधोमध हा चेंडू मात्र डिलेव्हर्ट होताना पाहायला मिळाला. तिथे मात्र प्रत्युत्तर नाहीये. हा डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कमबॅक करणं गरजेचं होतं. तो कमबॅकचा बॉल आलाय अमान या गोलंदाजाच्या माध्यमातून. हो यावेळी पुन्हा एकदा स्वीप केलाय. बॉलला सरळ पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक देखना दर्जेदार षटकार इथून पाहायला मिळतोय आसिफ यांच्या बॅटमधून. चांगलीच बॅटिंग आता चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तो स्वर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर अगदी लीग स्टेजच्या मॅच मध्ये तो मिळालाच नव्हता. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता या नॉकआउटच्या मॅचेस मध्ये कमालीची बॅटिंग. कारण की त्यांना देखील माहिती आहे करो अमरो हीच परिस्थिती आहे. जर जिंकलो तर पुढे जाऊ, पराभूत झालो तर मात्र तब्बल या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यासाठी मात्र वाट आम्हाला पाहायचीच नाही आहे. या चमचमत्या ट्रॉफीवरती आम्हाला आमचं नाव कोरायचं आहे. त्यासाठी मला सर्व काही करायचंय. आणखीन एक सरळ ब्लॅक स्क्रीन वरती फ्लॅट अँड फ्युरेस षटकार. शामिल बाय SK ग्रुप आपण देखील या इकडे. आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सातबाई नजे आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. या त्यांच्या विनंतीस मान द्या. हो ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. डीप मध्ये फिल्डर आले त्या ठिकाणी कैफ थोडेसे फंबल. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धाबा इथून कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज इथून आसिफ यांना परतावा लागेल. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 49. 49 मोठं डोंगर रचलंय वकास 11 टीमनं. काय जबरदस्त बॅटिंग केली त्या ठिकाणी आपण पाहतोय आसिफ यांनी. तब्बल जर पाहायला गेलं तर अकरा बॉल मध्ये 38 धाव संख्येवरती खऱ्या अर्थानं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला तो आसिफ. शेवटच्या बॉलवरती 4 बॉल मध्ये 10 रियान पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना. महागडे षटक पाहायला मिळालं ते अमान यांचं. एका ओव्हरमध्ये 26 धावा. अफजल टिवालीनं 12 खर्च केल्या. सादनं 11 आणि एकंदरीत 26 धावा खर्च केल्या त्या मात्र अमाननं. चला लगेच बॅट्समन देखील पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन पाठवा. जास्त बेल घेऊ नका. फलंदाज पाठवा लगेच.
आयुब चाचा यांच्याकडून अफजल टिवालीच्या प्रत्येक षटकारासाठी 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी एक 5,000चं कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मार्चला सुरुवात होती, टार्गेट मोठं आहे, तशी सुरुवात करावी लागेल. फ्लाइंग सुरुवात झाली. स्टार्ट जर का चांगला मिळाला, ज्या पद्धतीचा स्टार्ट खऱ्या अर्थानं वकास 11 टीमनं मिळवला होता, तो स्टार्ट जर का मिळाला तर या धावसंख्येचा पाठलाग इथून होऊ शकतो. परंतु तोच स्टार्ट इथून कायम ठेवावा लागेल. अफजल आणि त्याचप्रमाणे साद सिद्दीकी या 2 फलंदाज यांच्यावरती संपूर्ण टीमचे दारमदार आहे. या दोघांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपला प्रवास जर का इथून चालू ठेवायचा असेल तर मात्र ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. पहिला गोलंदाज सरफराज. हो, पहिला फुलटॉस, त्याला फक्त फ्लिक केलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. अफजल टिवाले त्यानं मात्र इरादे स्पष्ट केलेत आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आम्ही देखील आता मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये उतरलोय हे दाखवलंय. बब्बू शाडाल यांना देखील विनंती आहे, आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती षटकार. भव्य स्वागतच केले गोलंदाज सरफराज यांचं. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 6 धावा पाहायला मिळाल्या. जरी धावसंख्या तुमच्याकडे जास्ती असेल तरी देखील या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. 18 बॉलमध्ये 50 धावा बनवायचे. 12 बॉलमध्ये देखील 50 धावा होताना पाहायला मिळतात. यात 18 बॉल आणि 50 आहेत. हो, इथे पुढे येऊन आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणखीन एक आला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 500 तर लागू झालेत. मोहम्मद यांच्याकडून जर का मोहम्मद यांच्याकडून हे 500, आयुब चाचा यांच्याकडनं 500 तर मिळालेत. अजून एक आला मोहम्मद चाचा यांच्याकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक षटकार आणि तब्बल 6,000. ओ, फटका तर मिस टायमिंग राहिला. फिल्डर आहेत. ओ, पकडली कॅच. आणि इथून आपण पाहताय अफजल टिवालीची विकेट मिळाली आहे. 5,000च्या नादामध्ये कदाचित हा प्रयत्न होता का? अफजलला इथून थांबणं गरजेचं होतं. हा षटकार महत्वाचा होता की ही मॅच, हे देखील तेवढंच खरं आहे. कारण की बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्ही पाहिले बरेचसे खेळाडू ज्यावेळी पारितोषिक लागलं जातं त्यावेळी त्या पारितोषिकाकडे पाहून बॅटिंग करत असतात किंवा बॉलिंग करत असतात आणि तिथे मग खराब कामगिरी. शोएब डोंगरे साहेब आपल्याला आयुब चाचा या ठिकाणी बोलवत आहेत. शोएब डोंगरे साहेब. 12 धावा धावफलकावरती आल्या. 3 बॉलमध्ये 1 विकेट आली आहे. अफजल टिवाले बाद झालाय. बबलू मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज सरफराज. बाबू हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बरोबर मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. धाव मात्र मिळणार नाहीये. हा डॉट बॉल. 2 मोठे फटके आले होते. त्यानंतर मात्र 1 विकेट मिळवली अफजलची आणि त्याच्यानंतर लगेच आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. त्या 2 षटकारांची भरपाई, तो प्रत्युत्तर पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. हो, इथे देखील आपण पाहता इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये ते क्षेत्ररक्षक. रिझल्ट देखील तोच. बाबू आउट. 2 विकेट्स आल्या. 5 बॉल मध्ये 12 धावा जरूर खर्च केल्या, परंतु त्या 2 महत्वपूर्ण विकेट्सांनी मिळवल्या. पहिल्या ओव्हर मध्ये स्टार्ट चांगला मिळवला होता. 2 बॉल मध्ये 12 आल्या होत्या. त्यानंतर सिंगल डबल आली असती तर मात्र या मॅचचा रिझल्ट आणि खऱ्या अर्थानं जे समीकरण आहे ते वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तिथून मोठे फटके मारून आणखीन धावसंख्येचा पाठलाग अगदी जलद गतीने करायचा होता. त्या जलद गतीच्या नादामध्ये 2 विकेट्स महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आमिर आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज. या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळालेत.
आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झालाय. त्याच्या समोर आपण पाहताय तेवढंच एक्सपिरियन्स सरफराज बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक ते हाताळत आहेत. त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे पहिल्या षटकाची. भरपूर चांगली गोलंदाजी सरफराज यांची आपल्याला संपूर्ण DPL मध्ये पाहायला मिळाली आहे. 5 बॉलमध्ये 2 विकेट्स, 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजून 1 बॉलचा खेळ बाकी. चला जास्त वेळ नाहीये. वकास 11 टीम जास्त वेळ घेत आहे आपण. अजूनही 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. बारा धावा धावफलकावरती आल्यात. 1 बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकातील. हो, इथे आपण पाहताय फुलर लेनचा बॉल बरोबर बॅट अँड पॅडच्या मध्ये टाकला होता आणि तिथून जर पाहायला गेलं तर हा अगदी डॉट बॉल असं आपल्याला पाहायला मिळेल. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2-12 जिदान 11 टीमची. कोणता संघ सेमीफायनल 2 मध्ये दाखल होईल आणि तिथे मात्र मुसा 11 टीमच्या अगेन्स्ट ती फाईट करेल हे आता इथून पाहायचं आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या सर. वकास 11 टीम मीटिंग करू नका. तजंबुल जी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आयुब चाचा तुम्हाला बोलवत आहेत या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॉलिंगसाठी रियान आलाय. सेकंड ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. धावसंख्या अवघी 12 ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये अफजलच्या बॅटमधून आल्या होत्या. त्यानंतर मात्र धावसंख्येला पूर्ण विरामच लागलाय. हो, इथे देखील आपण पाहताय समोरच्या तिथे फोर्स केलाय. साधनं फटका लॉंग ऑन मध्ये तोपर्यंत एकच धाव. एक सिंगल धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 वरती. 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. 50 धावसंख्या तुम्हाला इथून त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळी तुमचं माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला थोडंसं इथून विचारपूर्वक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजाला अगदी रीड करावा लागेल. त्याच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळावा लागेल. एखादा त्याच्यावरती जर खराब बॉल आला तर त्याच्यावरती प्रहार चढवावा लागेल. स्ट्राईक रोटेशन, त्यानंतर पार्टनरशिप, या सर्व गोष्टी तुम्हाला इथून करावी लागेल. चला फास्ट घ्या. टाइमपास होतोय. भरपूर वेळ घेतला जातोय. वकास 11 टीम 11 बॉल 37 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. हो, ऑन साईडला फटका चांगला गॅपमध्ये ढकलला. फिल्डर आले त्या ठिकाणी गॅप शोधू शकले नाहीयेत. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होतीये.
ओ फटका चांगला केला 7च्या बाट मधून वारिस लॉंगॉन मध्ये हा षटकार आलाय. प्रयत्न तर 7चे चालूच आहेत या मॅचला जिंकण्याचं. आम्ही देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. शेवटपर्यंत या मॅच मध्ये लढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 22 वरती. समीकरण बदलेला 8 बॉल 28. हे 2 बॉल या मॅचचा निर्णायक बॉल असतील. या 2 बॉल मध्ये मोठे प्रहार आले तर या मॅचला मजा येईल शेवटच्या षटकामध्ये. हो इथे देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फिल्डर ओ वाडा कॅच. शाकिबजी नजे साहेब आपण या. आपलं देखील सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. शाकिबजी नजे साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल पुरस्कृत करण्यात आलेत ते शाकिबजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दावत प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मध्ये. चांगला बॉल डॉट बॉल आलाय. षटक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 22. 6 बॉल मध्ये आता बनवायचे त्या 28. 6 बॉल 28 धावा बनवायचे. किमान 4 मोठे फटके जर मारले तर मात्र ही मॅच थोडीशी क्लोज येईल. ते 4 मोठे फटके येतील का हे पाहावं लागेल. टीम मीटिंग जास्त केली जाते. वकास 11 टीम आपल्याला वारंवार या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते. टीम मीटिंग आपण प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक विकेटसाठी टीम मीटिंग करताय प्लीज. हो चांगला स्ट्रोक. गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत. चांगली फिल्डिंग आली. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. सिंगलच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 23. हो इथे देखील आपण पाहता बॅक टू द बॉलर. फुल टॉसच बॉल होता. कन्वर्टच करू शकले नाहीयेत. इथून देखील आपण पाहताय चांगलाच बॉल टाकला. बघा जी टीम खऱ्या अर्थानं आपण पाहताय लीग स्टेजमध्ये सर्वांच्या पाठीमागे होती परंतु जशी संधी मिळाली तिथे मात्र ड्रॉ झाला. त्यानंतर मात्र 1 ओव्हरची मॅच आली सुपर ओव्हर. तिथे मात्र 1 मॅच जिंकली. सेकंड मॅच जिंकली. त्यानंतर मात्र ही तिसरी मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपली आहे. कारण की इथून जर पाहायला गेलं तर 3 बॉल झालेत. धावसंख्या धावफलकावरती आल्या त्या अवघ्या इथून 23. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकात 3 बॉल बाकी आहेत आणि 27 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. कट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. ते प्रयत्न करतायत बॉलला अडवण्याचा. तोपर्यंत बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. एक मकबूल चाचा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. एक बॉल आहे.
त्यांनी 22च ठेवलं. इथे देखील आडव्या बॅटमधून स्ट्रोक केला. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. चौकार इथे देखील पाहायला मिळेल, परंतु मॅच पूर्णपणे दूर राहिली आहे. ती आता जिदान 11 टीम पासून थोडीशी दूरच निघून गेली आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे. चला लगेच मुस्सा 11 टीमचे कर्णधार आपण यायचंय टॉस साठी. ओ स्विच इट. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. दुधारी तलवार. चौकार. शोएबजी डोंगरे साहेब आपण या आता. आपलं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा DPL मध्ये. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आसिफ, ज्यांना बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात ते 38, ते आसिफ ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आयुब चाचा यांच्या शुभ